नमस्ते मुलांनो, आज आपण नागरिकशास्त्राचा संविधानाची वैशिष्ट्ये हा पाठ बघणार आहोत. तर मागच्या पाठामध्ये आपण संविधानाची निर्मिती कशी झाली, तिच्या उद्देशिका कोणत्या होत्या, त्याच्यातल्या ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. उद्देशिकेचा आपण अभ्यास केला आहे. आता वैशिष्ट्य कोणती आहेत ते बघायचं आहे. तर मागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली त्याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजावून घेतल्या आणि उद्देशिकेत नमूद केलेली उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्येही आहेत. या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण या पाठात बघायचं. तर मागच्या पाठात आपण बघितलं की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे जे काही आपण संविधान बोलताना जे शब्द बोलत असतो, तर त्या प्रत्येक शब्दाला किंवा प्रत्येक संज्ञेला काहीतरी अर्थ आहे आणि हे काय, हे म्हणजे काय ते आपण मागच्या पाठात बघितले. तर आता आपल्याला काय करायचं की हे त्याचं संविधानाचं वैशिष्ट्य पण आहे, तर आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी वैशिष्ट्ये संविधानाची आहेत का ते आता आपल्याला या पाठात बघायचं. तर पहिलं आहे संघराज्य. संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही पद्धत आहे. मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते. दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते. तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून राज्यात 2 स्तरांवर शासन संस्था असतात. संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पडते. त्याला केंद्र शासन किंवा संघ शासन म्हणतात. आणि संघ शासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार बघतं. तसंच आपण ज्या प्रदेशात राहतो, ज्या प्रदेशाचा कारभार, त्या प्रदेशाचा कारभार बघणाऱ्या शासन संस्थेला राज्य शासन म्हणतात. राज्य शासन हे मर्यादित प्रदेशाचा कारभार बघतं. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शासन 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्यानं राज्यकारभार करण्याच्या पद्धतीला संघराज्य असं म्हणतात. आता संघराज्य म्हणजे काय? तर संघराज्य म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी मोठा प्रदेश, आता संघराज्य म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी मोठा भूप्रदेश, म्हणजे आता भारत देश जर बघितला तुम्ही, तर भारत देश कसा आहे, मोठा आहे, म्हणजे त्याचं क्षेत्र विस्तीर्ण आहे. शिवाय लोकसंख्या कशी आहे, खूप आहे, लोकसंख्या पण जास्त आहे. मग अशा वेळी एका ठिकाणी राज्यकारभार म्हणजे एक ठिकाणी राहून संपूर्ण देशाचा कारभार काम बघणं सोपं नाही. कारण दूर समजा आता दिल्लीला जर आपलं शासन आहे आणि दिल्लीपासून सगळीकडे लक्ष देणं सोपं नाही आहे. कारण मग जे लांबचे प्रदेश आहेत त्या प्रदेशांकडे लक्ष दिलं जाणार नाही. त्या लोकांच्या अडचणी समजून घेता येणार नाही. त्या लोकांच्या अडचणी इथपर्यंत येईपर्यंत खूप उशीर होईल. अशा अनेक गोष्टी, अशा अनेक प्रॉब्लेम्स होतात. मग अशावेळी काय करायचं, म्हणून संघराज्य शासन पद्धती आलेली आहे. मग याच्यामध्ये काय होतं, संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 भाग केलेले असतात. 2 भाग म्हणजे वरच्या स्तरावरती त्याला केंद्र शासन म्हणतात. मग केंद्र शासन काय करतं, तर केंद्र शासन संपूर्ण देशाचं मुख्य गोष्टींचा अभ्यास करणार, मुख्य गोष्टींकडे लक्ष देणार. उदाहरणार्थ काय, तर उदाहरणार्थ संरक्षण करणं, संपूर्ण देशाचं संरक्षण करणं, परराष्ट्रांशी व्यवहार करणं, देशात शांतता प्रस्थापित करणं, हे जे काही महत्त्वाचे काम आहे की भारत देशाच्या प्रत्येक बॉर्डरकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या देशांशी जे काही पत्रव्यवहार करायचे किंवा आपल्याकडनं काही हे करायचं असेल, मदत देणं, मदत घेणं किंवा माल काय म्हणतात त्याला, मालाची आयात निर्यात करणं, ह्या ज्या गोष्टी ह्यासुद्धा त्यांच्याच अंडर येतात. तर हे जे काही कामं आहेत की बाहेरच्या देशांशी असलेले संबंध, नंतर संरक्षण देशाचं, आणि सगळ्या देशामध्ये शांतता असली पाहिजे, कुठे दंगल होता कामा नये किंवा काय, हे जे काही आहे हे सगळं काम बघतं कोण, केंद्र शासन. आणि तेच हे काम ह्याच्या व्यतिरिक्तचे की लोकांच्या अडचणी समजून घेणं,
राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करणं, राज्यातल्या लोकांसाठी काम करणं, हे जे काही आहे ते राज्य शासनाचं काम आहे. आणि उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शासन, मग महाराष्ट्र राज्य शासन काय करतं की राज्यापुरता निर्णय घेण्याचं काम करतं. प्रत्येक राज्य शासन हे त्या राज्यापुरता निर्णय घेतो, पण मोदी जे आहेत ते काय करतात, संपूर्ण देशाचं काम कसं चाललं आहे काय नाही त्याच्या संदर्भातले निर्णय ते घेतात. मला लक्षात, म्हणजे पंतप्रधान हे केंद्र शासनाचे प्रमुख मानले जातात, की ते त्यांचं काम आहे संपूर्ण देशाच्या बद्दलचा विचार करणं. आणि आपले मुख्यमंत्री जे असतात ते काय करतात की ते राज्याबद्दलचं कामाचा निर्णय घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने 2 पातळ्यांवरती हे काम बघितलं जातं आणि याला म्हणतात संघराज्य. इथपर्यंत समजलं. आता पुढे आहे अधिकार विभागणी. संघ शासन आणि राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत, त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे ते आपण बघू. आता संघ शासन आणि राज्य शासन, संघ शासन म्हणजेच केंद्र शासन. तर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये काही अधिकारांची विभागणी केली की म्हणजे जो समजा आपण असं धरूया की मुख्य आणि उप असं साधारणपणे. तर मुख्य जो असेल त्याने काय काम करायचं आणि उप जो असेल तर त्याने काय काम करायचं, हे त्यांची कामांची विभागणी केलेली असते. तर ती काय आहे ते आपण बघूया. पहिल्या सूचीला संघ सूची म्हणतात. त्यात 97 विषय असून या विषयांवर संघ शासन कायदा करते. राज्य शासनासाठी राज्य सूची असून त्यात 66 विषय असतात आणि या विषयांवर राज्य शासन कायदा करते. या 2 सूचींव्यतिरिक्त तिसरी सूची समवर्ती सूची असते. त्यात 47 विषय असतात आणि या दोन्ही शासनांना या सूचीवरील विषयांवर कायदे करता येतात. या 3 सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाला तर त्यावर कायदे करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो. हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो. म्हणजे काही विषय वाटून दिले की हे काम तू कर, हे काम मी कर, असं कामाची विभागणी केलेली असते. मग ते कामाची विभागणी करताना पहिली सूची म्हणजे काय, एक ग्रुप की हे एवढे काम आहेत, मग याला सूची म्हटलं आहे. आणि मग ही सूची त्याचं नाव दिलं आहे संघसूची. संघसूचीमध्ये काय आहे, 97 विषय की केंद्राने कोणती कामं करायची, ती वेगवेगळे विषय कोणते. उदाहरणार्थ देशाचं संरक्षण करणं हे काम संघ शासनाचं आहे, म्हणजे केंद्र शासनाचं आहे. मग हा एक विषय झाला की देशाचं संरक्षण करणं, हा एक विषय. तसंच वेगवेगळे विषय असे किती आहेत, 97 विषय आहेत. आणि त्या 97 विषयाच्या संदर्भात काम करणं, त्याच्याबद्दल नियम तयार करणं, त्याच्याबद्दल विचार करणं, त्याच्याबरोबर निर्णय घेणं, हे सगळं केंद्र शासन करतं. तसंच राज्यसूची म्हणजे राज्याचे काय विषय आहेत, असे ते जे विषय आहेत ते किती आहेत, 66 विषय. मग याच्याबद्दलचं जे काम आहे ते राज्य शासन करतं. त्याबद्दलचे नियम तयार करणे, त्याबद्दल विचार करणे, त्याबद्दल निर्णय घेणे, हे सगळं काम राज्य शासन करतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी तिसरी सूची असते. सूची म्हणजे तो ग्रुप की विषयांचा ग्रुप असं म्हणा हवं तर तो आहे 47 विषय. तर ती आहे समवर्ती सूची. मग समवर्ती सूचीमध्ये दोघांनी निर्णय घ्यायचा, दोन्ही शासनांना याविषयी कायदे करता येतात. आता समजा आता कोविडचं हे चालू आहे बरोबर, करोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन वगैरे सगळं बंद केलेलं होतं. हे आपलं केंद्र शासनाने निर्णय घेतला की संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला होता. पण आताच्या परिस्थितीमध्ये काय आहे माहिती आहे का, की काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत, पण काही राज्यांमध्ये शाळा सुरू नाही आहेत. का नाही आहेत, तर आता समजा महाराष्ट्रात शाळा सुरू नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू झालेल्या नाही आहेत. का नाही आहेत तर महाराष्ट्रातली जी कोरोनाची परिस्थिती आहे ती कशी आहे, वाढत आहे का, लोक किती जागरूक आहेत, लोक किती काळजी घेतात, ह्या सगळ्या गोष्टींचा मुख्यमंत्री विचार करून मग निर्णय सांगणार. मग शिक्षण मंत्र्यांना सांगणार, मग शिक्षण मंत्री निर्णय घेणार आणि मग आपली शाळा सुरू होणार किंवा नाही होणार. आलं लक्षात. म्हणजे आता हा जो निर्णय आहे, ही सूची जी आहे ही दोन्ही गोष्टींवर आहे की आपल्याला केंद्र शासन सल्ला देऊ शकतं, सांगू शकतो, पण पक्का निर्णय घ्यायचा की नाही हे राज्य शासन ठरवू शकतं.
तर याला म्हणतात समवर्ती सूची, की आता ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनला काही राज्य सरकारने निर्णय घेतला की शाळा सुरू करून टाका, परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. पण काही राज्यांनी सांगितलं की नाही, परिस्थिती गंभीर आहे, आपल्या राज्यात परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे आपण शाळा सुरू करत नाही. तर अशा पद्धतीने अशा प्रकारचे काही विषय असतात की ज्याच्यामध्ये त्या परिस्थितीनुसार दोन्ही शासन निर्णय घेऊ शकतात, कायदे करू शकतात. तर आणखी ह्याच्या व्यतिरिक्त जर एखादा विषय निर्माण झाला, जसा आता हा कोविड हा काही कायमचा नाही, शाळा काही कायम बंद नसतात, बरोबर. ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून आपल्याला ते करावं लागलं. पण काही वेळा असाच एखादा विषय अचानकपणे समोर येऊन जातो, अचानकपणे काहीतरी प्रश्न, काहीतरी वेगळं काहीतरी तयार होतं, मग त्याच्यावर काय करायचं, मग हा जो निर्णय असतो, हा निर्णय संघ शासन घेतं. आलं लक्षात, संघ शासन घेतं. आणि मग त्या संघ शासनाच्या त्या अधिकाराला म्हणतात शेषाधिकार. आलं लक्षात. पुढचं, आता कोणते विषय कोणाकडे आहेत, आपण जे म्हटलं की एवढे विषय याच्याकडे, एवढे विषय याच्याकडे असं आहे, पण कोणते विषय कोणाकडे असतात, संघ शासनाकडील विषय कोणते, महत्त्वाचे विषय जे आहेत, देशाच्या संदर्भातले महत्त्वाचे विषय, महत्त्वाचं काम जे आहे ते संघ शासन किंवा केंद्र शासन करतं. तर ते कोणते, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध, शांतता, चलन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. जे मी तुम्हाला म्हटलं ना, आयात निर्यात, त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापार. तर संरक्षण म्हणजे संपूर्ण देशाचं संरक्षण करणं, परराष्ट्र व्यवहार करणं म्हणजे दुसऱ्या देशांशी व्यवहार करणं, युद्ध करायचं का नाही करायचं ह्याचा निर्णय घेणं, किंवा सगळीकडे शांतता राहिली पाहिजे याची काळजी घेणं. नंतर चलन व्यवस्था, पैशाच्या संदर्भातला निर्णय, मागे झालेला नोटबंदी, पैसे बदल झाले की नाही, म्हणजे नोटबंदी झाली, तर चलन व्यवस्था. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे भारतातला माल बाहेर पाठवायचा, बाहेरचा देशात मागवायचा, म्हणजे आंतरराष्ट्रीय आयात निर्यात, ह्याच्याबद्दलचे निर्णय केंद्र शासन किंवा संघ शासन घेतं. दुसरं आहे राज्य शासनाकडील व्यवहार विषय. तर ते कोणते असतात, शेती, कायदा सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग आणि प्रशासन. तर शेती प्रत्येक राज्याचं हे जे आहे ते काम प्रत्येक राज्याचं असतं, आपल्या पुरतं मर्यादित. शेती, कायदा आणि सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग आणि प्रशासन. तर शेतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांना पाण्याची अवेलेबिलिटी, पाऊस जर पडला नाही तर त्यांची काय हे असेल त्यासाठी सोय करून देणं. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे सगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये चोरी होणार नाही याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. लोकांना त्रास होणार नाही, लोक कम्फर्टेबली जगू शकतील अशी व्यवस्था राखली गेली पाहिजे. स्थानिक शासन, प्रत्येक स्थानिक शासन म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, हे जे स्थानिक शासन संस्था आहेत त्या व्यवस्थित काम करत आहेत की नाही त्याच्यावर चेक ठेवणं हे पण राज्य शासनाचं काम आहे. आरोग्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असतं, पंचायत समितीच्या गावात असतं सरकारी दवाखाना. तुरुंग आणि प्रशासन व्यवस्था म्हणजे जे कैदी आहेत त्यांना ठेवण्याची व्यवस्था, तुरुंग वगैरे हे राज्य शासन बघतं. तर दोन्ही शासनासाठी असणारे व्यवसाय, रोजगार, पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा आणि शिक्षण. आता दोन्ही शासनाने काम बघितलं पाहिजे. तर काय काम बघितलं पाहिजे, तर राज्यातल्या किंवा देशातल्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणजे काम मिळालं तर पैसे मिळतील तर पोट भरू शकतं, बरोबर, म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे. पर्यावरण म्हणजे सगळं आपलं निसर्गाचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. त्यानंतर आर्थिक व्यवस्था सगळीकडे व्यवस्थित राहिली पाहिजे, खाली जाता कामा नये. आर्थिक स्तर खाली गेला तर देशातली गरिबी वाढते, देशातला विकास होणं खुंटतो किंवा कमी होतो. नंतर सामाजिक नियोजन म्हणजे समाजातल्या सगळ्या लोकांचं काय म्हणता येईल, पातळी, आर्थिक पातळी म्हणा, किंवा मुलींचं जे आपण म्हणतो की मुलींची संख्या कमी होत चालली आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन प्रॉपर आहे की नाही, सगळ्या मुलांना सगळ्यांना शिक्षण मिळते की नाही, गरीब परिस्थितीतले, श्रीमंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी मुलं शिकतात आहेत की नाही हे पण बघितलं. म्हणजे नुसतं मुलींसाठी काम करतात असं नाही, तर गरीब श्रीमंत, मुलगा मुलगी हे भेदभाव राहता कामा नये, हे सगळ्यांना सारखं झालं पाहिजे.
याचं नियोजन प्रॉपर झालं पाहिजे. नंतर व्यक्तिगत कायदा, प्रत्येक व्यक्तीला त्याचा विचार करण्याचा अधिकार आहे, निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर ह्या सगळ्या व्यक्तिगत कायद्यांचं संरक्षण होतं आहे की नाही, आणि शिक्षण, प्रत्येकाला शिक्षण मिळतं आहे की नाही, हे सगळं हे दोन्ही शासनावरती काम बघितलं जातं. त्यानंतर केंद्रशासित किंवा संघशासित प्रदेश. भारतात एक संघशासन, 29 राज्यशासन किंवा घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश आहे. संघशासित प्रदेशात शासनाचे निर्णय असतात. नवी दिल्ली, दीव दमण, पॉंडेचेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप हे संघशासित प्रदेश आहे. आता भारतामध्ये काही ठिकाणं अशी आहेत की तिथे फक्त केंद्र शासन आहे, तिथे राज्य शासन नाही आहे. आता महाराष्ट्र हे जे काय आहे, इथे राज्य शासन आहे, पण केंद्र शासनाचं लक्ष पण असतं. म्हणजे जसं काय म्हणता येईल ना, की आम्हाला कसं शिक्षकांना प्रत्येक वर्ग दिलेला असतो. शिक्षकांना एक वर्ग दिला आहे. आम्ही आमच्या वर्गाचं काम करतो आहे, पण आम्हाला आमचं जे काम आहे ते मुख्यांना दाखवावं लागतं की हे बघा आम्ही असं केलं, बरोबर. आम्हाला खोटं करून चालणार नाही, बरोबर, नाही तर शिक्षा होते. तसंच सेम की राज्य शासन हे काम करत असतं. सगळ्या जे काही नियम आहे, जी काही आपली हे आहे संविधानाच्या हिशोबाने जे काम करायला सांगितलं सगळं काम करतं. पण त्याचं रेकॉर्ड जेव्हा केंद्र शासनाकडून चौकशी होणार तेव्हा ते तर सगळं दाखवायला लागेल की आम्ही हे असं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने केंद्र शासनाचा राज्य शासनावरती वचक असतो. पण काही ठिकाणं असतात की जिथे राज्य शासन नाहीच आहे, तिथे केंद्र शासन असतं. फक्त जो मुख्याचा मुख्य आहे तोच काम बघतो. तर त्याला म्हणतात संघशासित प्रदेश. मग असे 7 संघशासित आहेत, 7. तर ते कोणते आहेत? नवी दिल्ली, दीव दमण, पॉंडेचेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे संघशासित प्रदेश आहेत. इथपर्यंत समजलं? आता संघशासन पद्धती. संघशासन पद्धती म्हणजे काय? भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजेच मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत निर्माण होणाऱ्या चर्चा, विचारविनिमय यांना महत्त्व असते. आता इथे जे दिले त्यांनी की संसदीय शासन पद्धतीमध्ये काय आहे, भारताच्या संविधानाने काय केलं आहे, संसदीय शासन पद्धतीमध्ये तरतूद केली. कशाची तरतूद केली? तर राज्यकारभाराची पद्धत कशी असावी त्याची तरतूद केली आहे. तर तिथे त्या पद्धतीमध्ये कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार असतात. तो कायदेमंडळ जे असेल त्याला सर्वश्रेष्ठ निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. तर भारताच्या संसदेमध्ये भारताचं जे संसद जे आहे त्याच्यामध्ये कोण आहे? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे एकत्र कोण आहे? हे एकत्र मिळून काय संसद, भारताची संसद तयार होते. आणि प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते आणि ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार ठरते. म्हणजे जे राज्यकारभार करणारे जे मंत्रिमंडळ आहे की नाही ते कशाचं असतं? लोकसभेतून निर्माण झालेलं. आपण जे निवडून देतो ते सगळे लोक असतात, त्याच्यातून निर्माण झालेलं जे असतं ते मंत्रिमंडळ असतं, ते राज्यकारभार बघत असतं आणि त्यांची जी कामगिरी असते ती सर्वस्वी कशाला जबाबदार ठरतात? लोकसभेला जबाबदार. संसदीय शासन पद्धतीत निर्माण होणारे म्हणजे संसदीय शासन पद्धतीत निर्माण होणारे चर्चा आणि विचारविनिमय यांना काय असतं? महत्त्व असतं. आणि आता इथे त्यांनी तुम्हाला माहीत आहे का असं एक माहिती दिलेली की तुम्ही चलनी नोटा बघितल्या आहे का? त्यावर केंद्र सरकारद्वारा प्रत्याभूत असे लिहिलेले असते. पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असेल, त्यावर दिसते महाराष्ट्र पोलीस.
भारतीय रेल किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी असेही तुम्ही वाचले असेल. याचा अर्थ देशातील 2 पातळीवर सरकार आहे. एक भारतात सरकार आहे तर दुसरी राज्यात सरकार आहे. महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार इत्यादी. आता हे जे काही दिलेलं आहे इथे, हे तुम्ही कुठे कुठे बाहेर फिरताना बघितलेलं असेल. म्हणजे पोलिसांच्या हातावरती बिल्ला असतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं. नंतर हे STवरती लिहिलेलं असतं. ज्या राज्याची ST बस असेल तिथे लिहिलेलं असतं. नंतर रेल्वेच्या ह्याच्यावरती तिकिटावरती पण असतं आणि रेल्वेचं इंजिनाच्या ह्याच्यावर पण असं चिन्ह असतं. त्याच्यानंतर नोटा असतात. नोटा गांधीजींचं चित्र असलेल्या, गांधीजी चित्र असलेल्या नोटा, तर त्याच्यावर केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत हे लिहिलेलं असतं. आता माझ्याकडे मी वरती बसली, माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला दाखवले असतं. तर तुम्ही घरी आईकडनं पैसे घ्या, त्याच्यामध्ये बघा हे असं लिहिलेलं आहे का, काय काय त्याचं खरी नोट कशी काय ओळखायची, हे सगळं त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. आणि हे जे दिले किंवा हे जे चित्र बोधचिन्ह जे दिले, हे तुम्ही बाहेर गेल्यानंतर लक्ष ठेवायचं. बस स्टँडवर गेल्यावर काय काय दिसतं, की तुम्हाला कसं काय लक्षात येते महाराष्ट्रातली बस आहे, महाराष्ट्राच्या बाहेरची बस आहे, किंवा पोलीस स्टेशनच्या इकडनं, किंवा इवन ह्याच्या व्यतिरिक्तचं सांगते की तुम्हाला काय म्हणतात, ट्रॅफिकचे नियम जेव्हा तुम्ही गाडी चालवायची असते की नाही, तेव्हा वेगवेगळे चिन्ह असतात. तर त्या वेगवेगळ्या चिन्हांचा अभ्यास कसा करायचा, तर ते वेगवेगळ्या चिन्हाचा अर्थ लिहिलेला असतो. जर तुम्ही कधी RTOला गेलात किंवा रस्त्यावर तुम्ही RTOला गेलात तर तुम्हाला ते चिन्ह आणि चिन्हाचा अर्थ सगळं दिसेल, आणि तेच तुम्हाला रस्त्यावरती चिन्ह दिसेल. मग त्याचा अर्थ काय, की असं चिन्ह आहे, मग त्याचा अर्थ काय, किंवा हॉर्न असून त्याच्या क्रॉस केलेलं त्याचा अर्थ काय, असे वेगळं चिन्ह आणि त्याचा अर्थ काय हे तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही RTOला जाल. आणि मला वाटतं आपण नाही, दुसरी बॅच होती माझ्याकडे, तेव्हा RTOचं जे एक असं प्रदर्शनासारखं त्यांनी तयार केलेलं की डायरेक्ट RTOमध्ये किंवा ट्रॅफिकचे नियम समजून सांगणं शक्य नसतं त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी हे असं एक मॉडेलसारखं तयार केलेलं होतं. तिथे मी मुलांना घेऊन गेलेली होती. तर तिथे वळण असेल तर डावीकडे वळा, उजवीकडे वळा, असं वळण असेल तर त्यासाठी कोणतं चिन्ह होतं, किंवा हॉर्न वाजवू नका तिथे कोणतं चिन्ह होतं, मदत द्या ते, अशा पद्धतीचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चिन्ह, ते रस्ते वगैरे असं सगळं बनवलेलं होतं. तर जमलं तर आपण जेव्हा शाळेत येऊ तेव्हा बघू, सरांना विचारू आणि परत एकदा आपण जाऊ, म्हणजे तुम्हाला यांचा अभ्यास करता येईल. नुसती बोधचिन्ह जी असतात प्रत्येक नियमांची, तर त्याच्यावरनं तुम्हाला अर्थ जर कळला तर त्याचा हे कळतो. जसं आता आपलं आहे बोधचिन्ह, की कानाचं हे आहे, आपल्या शाळेमध्ये चिन्ह आहे की कानाचं वगैरे, आणि तिथे काय लिहिलं आहे, मुखमुखे स्त्रवऊ बोल अमृताचे, म्हणजे काय, की आम्ही जे कर्णबधीर मुलं आहेत त्यांना आम्ही बोलायला शिकवू, असं त्याचा अर्थ आहे. मला लक्षात. तसं प्रत्येक चिन्हाला काहीतरी अर्थ असतो, ते त्यांनी फक्त आपल्याला सांगितलं आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली. वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयात सादर केले जातात. न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेते आणि त्यात अन्याय झालेल्यास तो दूर करते, न्यायनिवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते. न्यायालयावर कोणतेही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. उदाहरणार्थ, न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होत नाही तर ती राष्ट्रपतींकडून होते, आणि न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. आता स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे भांडण जर कोणाचं झालं आणि तिथल्या तिथे सोडवता आलं तर ठीक, पण जर तिथल्या तिथे सोडवता आलं नाही, प्रश्न जर मोठा असेल, भांडण जर मोठं असेल, तर ते कोर्टात जातं. हॅलो कोर्टात, हो की नाही, दांडापट्टात, तर तिथे जातात. तर मग तिथे गेल्यानंतर जो मुख्य असतो न्यायाधीश, तो काय करतो, यांची बाजू ऐकतो, दोघांचं बोलणं ऐकून घेतो, आणि नंतर मग ठरवायचं की हा कसा आहे, मग कोणाचं चूक आहे, मग त्याला शिक्षा झाली पाहिजे, आणि ज्याचं बरोबर आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण मग हे सगळं काम दुसऱ्या कोणाला घाबरून करायला नको, की हा जर म्हटलं माझ्या बाजूने बोल,
तर त्याच्या बाजूने बोलायचं. असं झालं नाही पाहिजे. मग याच्यासाठी जो मुख्य निवडतात तो, तर त्याची निवडणूक ते शासनातर्फे न होता ते काय करतात, न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होत नाही, म्हणजे जसं इंटरव्ह्यू घेऊन वगैरे अशी होत नाही, तर राष्ट्रपतींकडून त्यांची निवडणूक होते आणि सहजासहजी न्यायाधीशाला त्याच्या पदावरनं बाजूला करता येत नाही. म्हणजे कोणीतरी सांगितलं मग याला नोकरी गमवावी लागली असं काही होत नाही. आलं लक्षात. एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले, ते म्हणजे भारतीय. म्हणजे एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, भारतीय. मी भारतीय, तुम्ही भारतीय, आपण सगळेजण भारतीय, हे आपलं नागरिकत्व. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात की नाही तेव्हा तुम्हाला विचारतात तुमचं संपूर्ण नाव काय, तुमचं राज्याचं नाव काय, तुमचं नागरिकत्व कोणतं आहे, तुमचा धर्म कोणता आहे, तुमची जात कोणती. तर नागरिकत्व आपलं काय आहे, भारतीय. आपलं सर्वांचं नागरिकत्व सेम आहे. संविधानातील बदलाची पातळी. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यात अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल न करता पूर्ण विचारांती व्हावा यासाठी संविधानातील बदलांची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो त्याच प्रक्रियेने करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अति सोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आले आहे आणि सर्वसाधारण दुरुस्ती होईल इतकी लवचिकता या प्रक्रियेत आहे. म्हणजे तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आंबेडकर आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी किती विचार करून संविधान तयार केलेले, की आज मी असं या पद्धतीने करा, हे करा, ते करा, ते करा, ते करा दिलं आहे, पण भविष्यात काय घडू शकतं. म्हणजे आता सध्या जे लॉकडाऊन चालू आहे हे मागे काय विचार केला होता आपण विचार केला होता की पुढे जाऊन शाळा बंद असेल, असं नाही ना. म्हणजेच हे जे काय आलेलं आहे हे नैसर्गिक संकट आलेलं आहे. मग ह्या नैसर्गिक संकटावरती आपण कशी मात करायला पाहिजे, की शाळा तर बंद आहे पण मग अभ्यास पण बंद करायचा का, नाही करायचा. मग अभ्यास कसा घ्यायचा, मग परीक्षा कशा घ्यायच्या, मग मुलांना समजलं पण पाहिजे सगळ्या गोष्टी. म्हणजे संविधानामध्ये ज्या गोष्टी क्रमाने हे करा ते करा दिलेलं आहे, पण अचानक जर काही बदल झाला तर काय करता येईल ह्याच्यावरती विचार करण्याची सुद्धा थोडी जागा ठेवलेली आहे, की ह्याच्यावर विचार करून आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी ठेवली. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, आता समजा मी तुम्हाला व्हिडिओवरती लेक्चर पाठवते बरोबर, पण काही वेळा तुम्हाला नाहीच समजत ते का, कारण प्रत्यक्ष तुम्ही माझ्यासमोर असताना मी जे छान घेऊ शकेल किंवा मला जे तुम्हाला चांगलं समजावून सांगू म्हणजे समजावून सांगू शकेल मी तुम्हाला, ते कदाचित याच्यावरनं थोडं कमी होत असेल. कारण मी आता खुणांचा वापर करते, मी बसून शिकवते, मी सावकाश बोलते, सगळं आहे, पण कदाचित आपण आमने सामने नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही मनामध्ये प्रश्न येतील ते पटकन मला विचारता येत नाही त्याच वेळी. म्हणून मग मी याच्यावर पर्याय काय काढला, की आपण काय करायचं, एक मीटिंग घ्यायची, दर रविवारी एक मीटिंग घ्यायची आणि मीटिंग घेतली की मग तुम्ही मला विचारा तुम्हाला जे आठवड्यावर काय केलं, अभ्यास केला, व्हिडिओ बघितले, हे समजलं नाही, ते समजलं नाही, मग ते समजले नाही ते मुद्दे काढून ठेवायचे. आणि मग जेव्हा आपण व्हिडिओची मीटिंग घेतो, गुगल मीट घेतो, तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारा की हे मला नाही समजलं, कसं सांग, मग मी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे आपण काय केलं, जी प्राप्त परिस्थिती आहे त्यात जसं जमेल तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, बरोबर. म्हणजे जी काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये जसं जमेल तसा अभ्यास करतो, पण समजलं नाही का ते लिहून ठेवतो, हे समजलं नाही. आणि मग मीटिंग घेताना आपण काय करतो, ते मुद्दे एकमेकांशी बोलतो, त्यामुळे ते क्लिअर होतं. अशाच पद्धतीने काय करावं लागतं, संविधानामध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येतो, की जर काही सिच्युएशन तशी आली तर संविधानामध्ये बदल करून त्यातच ती ॲडजस्टमेंट असते, तर बदल करून आपल्याला निर्णय घेता येतो. पुढे आहे निवडणूक आयोग. आता सगळ्यात पहिलं आहे निवडणूक आयोग.
निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका खुल्या न्याय्य वातावरणात होणे आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. आता निवडणुका घेणं, आपण जे म्हणतो की दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. मग काय की आपल्याला वाटलं की मला वाटलं मी मागे याला मत दिलं पण याने काम चांगलं केलं नाही, तर मला तेवढं स्वातंत्र्य आहे की मी ह्यावेळी याला मत देणार नाही, दुसऱ्याला मत देईल की जो काम करेल अशी मला खात्री वाटेल त्याला मत देईल. पण त्यासाठी आजूबाजूचं जे वातावरण आहे ते दबावरहित असायला पाहिजे. म्हणजे कोणीतरी आपल्याला बंदुका घेऊन याला मत दे, याला मत दे, किंवा मारेल तुला, डिशूम करेल, असं म्हणणारं असेल, असं दबावाचं वातावरण असता कामा नये. ही सोय जी आहे ही केली गेली पाहिजे आणि आपल्याला योग्य तो उमेदवार आपल्याला निवडून देता आला पाहिजे. शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय्य वातावरण मिळेल याची खात्री नसते. म्हणून संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ही यंत्रणा म्हणजे निवडणूक आहे आणि भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. आता जो मुख्यमंत्री आहे किंवा जे मुख्य आहेत त्यांनी जर निवडणूक आयोजित केल्या तर काय होईल की आपल्याला त्यांच्या धाकाने घाबरून त्यांनाच मत द्यावं लागेल. पुन्हा तेच आले तर ते आहे तसंच काम चालणार आहे. काही छान त्याच्यामध्ये प्रगती होते असं नाही. म्हणून काय केलं, संविधानाने निवडणूक आयोगाची निर्मिती केली की निवडणूक आयोग म्हणजे एक ग्रुप की त्या ग्रुपला नाव दिले निवडणूक आयोग आणि मग त्यांनीच काम बघायचं की दर 5 वर्षांनी निवडणुका जे असणार त्याच्या संदर्भातले जे सगळे निर्णय असेल, जे सगळं कामकाज असेल ते हे निवडणूक आयोग करणार. आणि त्यामुळे निवडणूक आयोग असल्यामुळे आपण कोणालाही न घाबरता आपलं मत देऊ शकतो. भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या पाठात आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. मूलभूत हक्कांविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचा आपण पुढच्या पाठात अभ्यास करणार आहोत. तर इथे हा पाठ संपलेला आहे. पुन्हा पाठ वाचा शांतपणे. खूप काही अवघड नाही आहे, छान आहे पाठ, सोपा आहे. पाठ नीट वाचा, व्हिडिओ नीट बघा आणि मग नंतर प्रश्नांची उत्तरं लिहा, व्यवसाय लिहा. पण व्यवसायामध्ये उत्तरं लिहिताना पुस्तकातून शोधून उत्तरं लिहा म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचनाची पुन्हा एकदा चांगली सवय लागेल. ओके, नमस्ते.